पंजाबमधली एक मी असे ऐकले की एक एक अख्खी ट्रेन कॅन्सरनी भरलेली असते. कारण त्याचा एक तो प्रदेश जो आहे जिथे जे कीटकनाशकं वापरली जातात, जी फार्मिंग होतं त्याच्यामध्ये जे काही प्रोसेसिंग होतं, केमिकल्स वापरले जातात, त्याच्यामुळे पण कॅन्सरचे जास्त उद्भवतो. तर हे फॅक्टर खरोखर हे करतात. आणि आता मला खरंच कशावर विश्वास ठेवावा कळत नाही. कारण भाज्या आणायला गेलो तर ते कशाने बनवले असतील, काय केले असतील आणि मी त्या का खातोय, किती भीती तयार झालेली. हे खरंच त्याची रिलेटेड आहे सर? आहे ना. हे बघा, हे सगळी टॉक्सिन्स आहेत. पण टॉक्सिन्सचे पण ग्रेड्स असतात ना. स्लो पॉयझन असतं, ॲक्यूट फास्ट ॲक्टिंग पण पॉयझन असतं. तर हे साधारणतः ही सगळी स्लो पॉयझन्स आहेत जी आहेत ती. तुम्हाला भाजीपाल्यातून येत आहेत, तुम्हाला वेगळ्या ठिकाणी पाण्यातून येत आहेत, हवेतून येत आहेत. हे स्लो पॉयझनिंग चालू आहे. आणि ह्याला चेक काही नाहीये. इन्स्पेक्टर्स खाबुगिरी करून सगळं व्यवस्थित करून टाकतात, म्हणजे मॅनेज करतात, सगळं मॅनेज होतात आणि मॅनेज करतात. आणि आपण सर्वसामान्य माणसं आपल्या विवंचनेत आहोत. त्यामुळे आपल्याला हे काय चाललंय हे याच्याकडे आपल्याला लक्ष पण नाहीये. याच्याबद्दल कोणी माहिती देत असेल तर आपल्याला त्यात इंटरेस्ट नाहीये. असे कुठले कार्यक्रम आपण जे आपल्या आयुष्याशी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दलची माहिती आणि जास्त क्लॅरिटी किंवा जास्त त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट होणाऱ्या असे काही कार्यक्रम असतात, ते आपण किती बघतो. आपण नाही बघत. घरोघरी तुम्ही बघा, सासू सुनांच्या सिरियलशिवाय दुसरं काही चाललेलं नाहीये. संध्याकाळी आरडाओरडा एकमेकांवरती करणाऱ्या जे काही बातम्याचे पॅनल्स डिस्कशन्स असतात, हा ह्या पक्षाचा आणि तो त्या पक्षाचा, आणि हा ह्या धर्माचा आणि तो त्या धर्माचा, हे एकमेकांना जे काही गचंडी पकडणं वगैरे चाललेलं असतं, हे तुमच्या अस्वस्थ मनाला पोषक आहे. तुमचा परिसर बघा, तुम्ही तुमच्या परिसरात उकिरडा झालेला असतो, पण तुम्हाला तो दिसत नाही, किंवा तुम्ही म्हणता की सोयीस्करित्या नको बघायला, हे आपल्या हातातलं नाहीये. कुठे त्या नगरसेवकाच्या दरबारात जायचं, तो तिथं असा बसलेला असतो की हा काय, अशा पद्धतीने, म्हणजे तो असा करून नमस्कार करायला आलेला असतो मत घेताना. ऍक्च्युली तो सगळीकडे असं करून जात पण नाही, तो ठराविक ठिकाणी जातो. तरी तुम्ही त्यांना मत देता, कारण तो एक ठराविक पद्धतीचं सगळं काहीतरी त्याचं एक वलय आहे, त्या वलयात ते तुम्ही घटक झालेला असतात. त्यामुळे तुम्ही डिझर्व करता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत त्या. तुम्ही विश जे येते तुमच्या दारापर्यंत, त्यासाठी तुम्ही तुमची इनॅक्शन किंवा तुमची अनास्था त्याच्याबद्दलची कारणीभूत आहे. पण तरीही याच्यापासून त्यातल्या त्यात तुम्हाला सुरक्षित राहता येईल. त्याला एकच उत्तर आहे, परत मी सांगेन, जाणीव. ज्याच्या जाणीवा प्रखर आहेत, जो कडकडून भूक लागल्याशिवाय खात नाही, जो कडकडून भूक लागल्यानंतर खातोच, काही हो, जो तहान लागल्याशिवाय पाणी पित नाही, जो शौचाला लागल्यानंतर जातो, अडवत नाही, उगीच कुंथत बसत नाही आलेली नसताना, झोप आली की झोपतो, जाग आल्यावरच उठतो, संध्याकाळी सनसेटच्या अगोदरच खाल्लं पाहिजे वगैरे असले फालतू नियम करत नाही. अरे तुला दुपारी समजा उशिरा जेवण झालं असेल किंवा सकाळचं जेवण जे जड झालं असेल, तर तुला 7च्या सुमारास भूक लागणार नाहीये परत. बरोबर. सूर्याचा अस्ताचा आणि तुझा काय संबंध? तुझी यंत्रणा जी आहे ती तुझी यंत्रणा आहे, त्याच्याशी तू हार्मनीमध्ये राहा, तर स्वास्थ्य आहे. तर हे जे जर करत राहिलात तुम्ही, तर विषाचा सुद्धा निचरा करण्याची क्षमता शरीरात राहते. विष म्हणजे काय? जे टाकाऊ आहे बघा, शरीरात जे पचलं नाहीये, जे आपण घेऊ शकलो नाहीये, तर तो बाहेर टाकण्याजोगा माल आहे, म्हणजे त्याला मल म्हटलं जातं. हा मल समजा साचत गेला आणि कुजत गेला, तर त्याचंच रूपांतरण विषारांमध्ये होतं. आता ही विषार तयार व्हायच्या अगोदरच शरीर जर बळकट असेल, धातू तुमचे व्यवस्थित असेल, कारण तुम्ही जाणीवांवर जगताय, तर ते सेन्स होणार. सेन्सर म्हणणार की हे याला इकडं नाही टाकायचंय, याला इकडं युरिनच्या मार्फत, नाही तर घामावाटे, नाही तर उलटी वाटे, नाही तर जुलाबा वाटे बाहेर फेकायचंय. ते क्लिअर आहे, नो नॉनसेन्स आहे, सेन्स आहे तो झटकन ते काम करून टाकतो. म्हणजे तुम्ही निवांत. उकिरड्यात काम करणारे, राडीत काम करणारे लोक सुद्धा दणकत असतात, कारण त्यांच्या जाणीवा प्रखर राहतात. आणि हे एका बाजूला काय म्हणू आपण, ते सुखसोयींनी लबालब असलेली मंडळी जी असतात, त्यांचं सगळं आत गडबड झालेली आहे, आत उकिरडा असतो. त्यांना एवढंच कारण पण पुरेसं आहे, कारण नसलं तरी पुरेसं आहे, ते आजारी असतात. कारण जाणीवांचा विषय नाही. भूक लागली होती का, आता खातोस? नाही, असं काही नाही. ते ताट आलं, मी खाल्लं. टीव्ही समोर होता, ताट आलं, मी खातोय. काय खाल्लंस? काय आठवत नाही काय खाल्लं आता 10 मिनिटापूर्वी.
ही तर परिस्थिती आहे. ही परिस्थिती जितके तुम्ही सिव्हिलाइज्ड आणि डेव्हलप्ड कंट्रीज होता किंवा डेव्हलपमेंट जास्त होते, विकसित होता, तितकं हे आजार पण आहेत. आणि म्हणून याला लाईफस्टाईल डिसीजेस नाव दिलं. स्टाईल मध्ये मरो, असं आहे त्याचा अर्थ. लोकांच्या सायकोलॉजीचा प्रॉब्लेम आहे का सर, की जितकं सिम्पल गोष्ट आहे खरं तर ती माहिती असते, ती खूप कॉम्प्लिकेटेड करून घ्यायची. कॉम्प्लिकेटेड झालंय कारण सायन्सची डेफिनेशन जी आहे ना, किंवा सायन्सला समजण्याची जी प्रक्रिया आहे ती गडबड करून टाकली आहे. जे अवघड ते शास्त्र. आपण बघा ना, की तो सायन्सला जाणार का? कारण त्याला चांगले मार्क पडले. का पडले? कारण त्याला अवघड लवकर समजतं. अवघड समजतं म्हणून तो विज्ञानाकडे जाणार, कॉम्प्लिकेटेड, आणि म्हणून तो पुढे जाऊन गोष्टी अवघड करतो. तुम्ही बघा ते प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिलेलं असतं ते अवघड जातं वाचायला. जे किचकट आहे, जे अवघड आहे ते विज्ञान. याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. हे बघा, विज्ञानाने आपलं आयुष्य सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गोष्टीत. अवघड करण्याचा प्रयत्न नाही केलेला. पण मेडिकलच्या बाबतीत मात्र ना आपण अवघड करून टाकलाय. मेडिकल, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक सायन्स आणि मेडिकल सायन्स, ही तरी 3 आहेत. अजून असतील काही, पण ही महत्वाची 3 जी आहेत ना, हे अवघड तेवढं चांगलं, असं काहीतरी भ्रमिष्ट आपण डेफिनेशन मध्ये अडकलो. याला नीट करण्याची गरज आहे, मग सुटसुटीत होतील गोष्टी. अगदी बरोबर. तुम्ही मध्ये मला सांगितलं किस्सा आठवतं की 500 रुपयाची ट्रीटमेंट आहे म्हणून इतकं स्वस्तात कधी कॅन्सर बरा होऊ शकतो? 500 नाही, 50 रुपये. 50 रुपयात बरा होऊ शकतो का? मी हे मला माहित नाही, मी आपलं रेकॉर्ड काही झाला होता नाही, पण तो किस्सा असा आहे. एक आहेत माझे स्नेही, तर त्यांच्या इथे रीग लागते कॅन्सरचे रुग्ण वगैरे. काय करतात? इंदापूरला तुम्ही गेला होता? इंदापूरला काही नाही, त्यांचं गोमूत्र आणि ह्या गोष्टींवरती त्यांचा भरोसा आहे आणि त्याच्यावर ते आधारित. आता हे काय करतं गोमूत्र आणि कुठलंही मूत्र, त्याचं मूत्राचं कार्य काय आहे शरीरामध्ये? आपल्या शरीरात सुद्धा आपलं स्वतःचं मूत्र कुठे तयार होतं? लोक म्हणतात किडनीमध्ये. नाही, शरीरात सगळीकडे ते तयार होतं. किडनीकडे येतं, फिल्टर होतं, एकत्र येतं आणि ते बाहेर फेकलं जातं. बरोबर. कारण मूत्र जी आहे, युरिन जी आहे, ही शरीराने वापरून झाल्यानंतर बाहेर फेकण्यासाठी तयार केलेली गोष्ट आहे. निचरा करते. ही थेंबे थेंबे तळे साचे, असं आहे ते. आता ती वाहत असताना ती घाण घेऊन येते ना तिथे. म्हणजे मल किंवा विषार बाहेर फेकण्याचा गुणधर्म मूत्रामध्ये आहे. हाच गुणधर्म तुम्ही स्वतःचं मूत्र नाही पिताल तर गोमूत्र प्या, तुम्हाला काहीतरी ते दिव्य वाटतं, त्याने फरक पडतो. स्वतःच्या मूत्राने फरक पडतो. गाढवाच्या मूत्राने तो परिणाम घडणार आहे. बकरीच्या मूत्राने सुद्धा घडू शकतो. प्रत्येक मूत्राचे थोडेफार फरक आहेत स्पेसिफिक त्या प्राण्यानुसार, परंतु मूत्रचा कॉमन गुणधर्म आहे, शरीरात गेल्यानंतर ते शरीरात हिंडून ते बाहेर आधी जाणार, आणि बाहेर जाताना ते ज्याच्या बरोबर कनेक्ट होणार त्याला घेऊन जाणार. म्हणजे शुद्धी आहे एक प्रकारची. तर त्यावेळी हे सगळे विषार जे आहेत ते कनेक्ट होतात त्याला आणि बाहेर पडतात, अशा शुद्धी होते. तर तो किस्सा असा की त्यांनी सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा मोफत देत होते सगळं औषधं, आणि पण गायींसाठी गायींच्या वेगळ्या गोष्टींपासून ते औषध बनवायचंय, पण गायीला सांभाळायचं म्हटल्यावर खर्च आला. मग त्यासाठी कुठे कुठे कोण दानधर्म करतंय का त्यांच्याकडे मदत मागायला जायचंय. एकदा एका ठिकाणी गेले, ते म्हणाले की त्यांनी मदत केली त्यांना, परंतु म्हणाले की औषधांचे तरी पैसे घेत जाऊ. तर मग तेव्हापासून ते 50 रुपये महिन्याचं औषध द्यायला लागले. ठीक आहे, आणि चांगलं चाललं होतं. आणि बाहेर राष्ट्रात डॉक्टर्स जातात तिथे कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला. डॉक्टर्स बर, ठीक आहे ना. ते लोकांना नाही सांगत, लोकांना वेगळं सांगतात, कारण शेवटी सिस्टीमचा भाग आहे. ठीक आहे ना. तर जातात तिथे आणि बरे होतात चांगले ठणठणीत. तर एकदा असा किस्सा झाला की एक रुग्ण आला कॅन्सरचा आणि औषधं घेऊन गेले, आणि काही दिवसानंतर परत त्याचा मुलगा आला आणि औषधं घेऊन आला परत, आहे तशी पॅक, काय काढलं नाही, आणि हे घ्या. त्यांनी विचारलं काय झालं, औषधं परत का आणली? माझे वडील गेले. अरे पण मग औषधं तुम्ही घेतली नाहीत का? नाही घेतले. विचारलं का नाही घेतली? नाही, माझी आई म्हणाली की 50 रुपयात कधी कॅन्सरचं औषध असतं होय, ठेवून दे बाजूला म्हणाली. ही सायकोलॉजी. तेव्हापासून मग ते म्हणाले की मी थोडासा रेट वाढवला, पण तरी ते इतकं रिझनेबल आहे, लोकांना विश्वास बसत नाही.
लोकांना विश्वास बसत नाही. लोकांना असं वाटतं की ही जी केमिकलची औषध आहेत त्यांनी मी बरा होतो. अरे तुम्ही आयुष्यावर बरे राहिलेले आहात त्याच ह्या भाजीपाल्यामुळे आणि सगळ्या अन्न पदार्थांमुळे तुम्ही बरे राहिलात, म्हणजे आजारी पडला नाहीत, म्हणजे त्याच्यात औषधी गुणधर्म असल्याशिवाय तर नाही ना. हो 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 हो. पण त्याच्यावर भरोसा नाहीये, कारण ते ना फार ऑब्विस झालंय. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तसं झालंय. भाजीपाल्यात काय गुणधर्म असणार आहेत? अरे भाजीपाल्यामुळे तू आजारी पडत नाहीस. जे रोज तू अन्न खातोस त्याच्यामुळे तो आजारी पडत नाही. आजारी पडत नाही याचा अर्थ ते उपचार आहेत. अन्नच उपचार आहे, अन्नच औषध आहे. अन्नतारी. हा. क्या बात आहे. ॲलोपॅथीच्या प्रिन्सिपल्स मध्ये हे आहे की लेट फूड बी द मेडिसिन, लेट फूड बी युअर मेडिसिन. त्यांनी थोडासा बदल केला, लेट मेडिसिन बी युअर फूड. 20-20 गोळ्या काय 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 खात चरत असतात गोळ्या. डॉक्टर बघत नाहीत का आपलं प्रिस्क्रिप्शन जरा फारच अफाट होत चाललंय? ती म्हणजे किराणा मालाची यादी वाटते. हो, कारण हे खाल्लं की मग ऍसिड वाढतं, मग अँटासिड, आणि त्याला मग परत वेगळं काहीतरी आणखीन, असं ते सगळी शृंखला आहे सगळी मस्त. सर खूप सिंपल आणि खूप साध्या भाषेत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही साधी भाषा मी जर अवघड करून सांगितलं असं ना तर तुमच्या या कार्यक्रमाला लाईक्स बघा खूप मिळाल्या, 100 पटीने मिळतील. बरोबर आहे. पण ते फार महत्वाचं आहे सर. आपण इथे त्या खऱ्या गोष्टीला आपण हे महत्व देतोय, इन्व्हेस्टिगेशन त्याच्यापर्यंत पोहोचण्याला महत्व देतोय, म्हणून आपण इन्क्विजिट होऊन आपण प्रश्न विचारत आहोत. थँक्यू सर. आणि खरं तर बरंच बोलण्यासारखं आहे. आपण या प्रश्नावर, डायग्नोसिस या प्रकारावर आणि जे काही रॅकेट्स आहेत उभे आहेत त्याच्यावर पण आपण बोलूया पुढच्या भागात. पण आज कॅन्सरबद्दल तुम्ही जे थोडंसं सांगितलं त्या संदर्भात बरीच माहिती मिळाली, आणि खरं तर ती थोडीशी रिलीफ करणारी आहे, भीती घालवणारी आहे असं मला वाटतं. त्याचा प्रत्येकाने आपापला शोध घेत राहावा, जे होतंय त्याची कारणं शोधावीत आणि जाणीवर काम करावं. थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण ह्या मारलेल्या गप्पांबद्दल. थँक्यू. नमस्कार.